उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वांना जय महाराष्ट्र। आदरणीय लगेच टाकतो बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आपल्या सगळ्यांचे या जिल्ह्याचे स्वर्गीय दिलीप भाऊ रहाटे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपल्या जिल्ह्याचे फायर ब्रँड नेते नरूभाऊ केडेकर साहेब, दिलीप भाऊ वाघ साहेब, सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि या आक्रोश मोर्चासाठी जमलेले हजारोच्या संख्येने तमाम शिवसैनिक यांना मी मानाचा मुजरा करतो। बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये राम पेटलेला आहे, सगळीकडे यांची चीतोड होत आहे। याला लोकशाहीची काही पूज राहिलेली नाही, यांनी लोकशाही डुबवण्यास काढलेलंय। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा आहे, हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र संतांचा आहे, हा महाराष्ट्र पंढरपूरच्या विठ्ठलांचा आहे, हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे। हा महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी एक नैतिक अधिष्ठान दिलेलं आहे आणि यांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रामध्ये गेली 60 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण सुरू आहे। पण बंधूंनो, तुम्ही बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काय पूर्वीचं जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शासन होतं ते शासन कशा प्रकारचं होतं। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखाची कर्जमुक्ती दिली होती की नाही? या सरकारने आपल्याला काय दिलेलं आहे? या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। आताच वक्त्यांनी सांगितलेलं आहे, सोयाबीन, कापूस आणि तूर हा या शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे। या भागातला शेतकरी मुख्य प्रवाह आहे आणि शेती हा त्यांचा मुख्य उद्योग आहे आणि शेतीला यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे। या निमित्तानं मी अशी मागणी करतो, दिलीप भाऊ, आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीनं मागणी करतो, सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, तुरीला 12,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, कपाशीला 12,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे आणि हे वाढीव भाव आहे। शासनाने सबसिडीच्या माध्यमातून आता आम्हाला बुलेट ट्रेन नको, आता आम्हाला कोस्टल रोड नको, आता आम्हाला कोणताही महामार्ग नको, हे सगळे पैसे डायव्हर्ट करू आणि हे सगळे शेतकऱ्यांच्या सबसिडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देऊ। महाविकास आघाडीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन येणारच आहे, सत्ता परिवर्तन हे होणारच आहे। त्यामुळे आपण सगळेजण सिद्ध राहा, आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहू। अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षणाचे, रोजगारीचे, बेरोजगारीचे, विकासाचे सगळे प्रश्न या ठिकाणी तसेच पडलेले। हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दिलीप भाऊ यांच्या नेतृत्वात आपण सगळे आलेलो आहे। दिलीप भाऊ, तुम्ही काळजी करू नका, या मोर्चाने सिद्ध केलेलं आहे या ठिकाणी सत्ता परिवर्तन अटळ आहे। दिलीप भाऊ वाघ ही पुढच्या आपले नेते आहेत, म्हणून सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, अब हमारे कितना बाजू कातिल में है। धन्यवाद। जय महाराष्ट्र।